वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. मित्रांनो, असरच्या सर्वेक्षणातून शिक्षण क्षेत्राचे विदारक चित्र समोर आले. आपल्या राज्याची शैक्षणिक क्षेत्रात काय स्थिती आहे, तसेच आपल्या देशाची स्थिती काय, या सगळ्यांचा चित्र या असरच्या अहवालातून आपल्या समोर आलाय. याचा अनालिसिस आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असर रिपोर्ट 2024. असर हा सर्वेक्षण 2024 मध्ये करण्यात आला होता आणि याचा अहवाल नुकताच मंगळवारी जाहीर करण्यात आला. आणि या अहवालामध्ये फार धक्कादायक असे खुलासे करण्यात आले. याच्यामध्ये सरकारी शाळेतील 3री ते 5वी मधील जवळपास 50% विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक सुद्धा वाचता आलं नाही. आता असर हा यांनी सर्वेक्षण केलं कुठं? हा सर्वेक्षण झालं महाराष्ट्रातील एकूण 33 जिल्ह्यामध्ये. या 33 जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जवळपास 33,746 विद्यार्थ्यांचा सर्वेक्षण करण्यात आलं. ज्याच्यामध्ये या सर्वेक्षणातून राज्याची शालेय शिक्षणाची स्थिती काय ती समोर आली. आणि ते अहवाल समोर आल्याबरोबरच सगळ्यांना धक्काच बसला की जी अपेक्षा होती बिलकुल त्याच्या उलट या सर्वेक्षणातून उघड झालाय. हा असर अहवाल प्रकाशित कोण करतो? तर प्रथम नावाचा एक NGO आहे जो 2005 पासून दरवर्षी या प्रकारचा असर नावाने एक शैक्षणिक चित्र दर्शवणारा संपूर्ण देशाचा अहवाल सादर करत असतो. 2005 ते 2016 पर्यंत दरवर्षी हा सर्वेक्षण व्हायचं, परंतु 2016 पासून हा 1 वर्षाच्या गॅपने म्हणजे दर 2 वर्षांनी एकदा या प्रकारे आता हा अहवाल सादर केला जातो, प्रथम या NGO द्वारे. आणि या सर्वेक्षणाला काय म्हटलं जाते? असर. याचा असरचा फुल फॉर्म काय होतो? तर अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असं याचा फुल फॉर्म आहे. आणि हा आता जो मंगळवारी अहवाल प्रसिद्ध झाला हा 14वा अहवाल होता. आणि या भारतभरात असरने या अहवालामध्ये एकूण 605 ग्रामीण भागातील जिल्ह्यातील तो स्टडी यांनी केली आणि जवळपास 1797 गावामधील 6,49,491 मुलांपर्यंत हे पोहोचले होते. आणि बरेचसे याच्यात गट पाडण्यात आले, जसे की पूर्व प्राथमिक वयोगट 3 ते 5, प्राथमिक गट 6 ते 14 पर्यंतचा आणि मोठी मुले जे की 15 ते 16 वर्षापर्यंतची मुले. याच्यातील महाराष्ट्रामधील 33 जिल्ह्यामध्ये हे पोहोचले आणि जवळपास 987 गावाच्या 19,573 घरांमधील 33,746 मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं. आणि जी आकडेवारी ही आहे त्याच्यापेक्षा भयानक जे वास्तव जे समोर आलंय ते फार धक्कादायक आहे. याच्यामध्ये सांगण्यात आलं की इयत्ता 6वी ते 8वीच्या 30% मुलांना पुस्तकच वाचता येत नाही. मित्रांनो, बेसिक ज्या मूलभूत ज्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे त्याच अजून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्याच नाहीये, ते पण 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये. असं सांगण्यात आलं की 3री ते 5वीचे जे विद्यार्थी आहे जवळपास 50% विद्यार्थ्यांना इयत्ता 2रीचं पुस्तक सुद्धा वाचता नाही आलं. म्हणजे इयत्ता 3री ते 5वीचं पुस्तक त्यांना देण्यात आलं नव्हतं, तर फक्त ते देण्यात आलं होतं 2ऱ्या वर्गाचं पुस्तक, आणि ते सुद्धा 50% विद्यार्थ्यांना वाचताच आलं नाही. इतकंच नाही, फक्त मराठी वाचनच नाही, जेव्हा अंकगणिताची त्यांची परीक्षा घेण्यात आली तर असं वास्तव समोर आलं की 3री ते 5वीच्या 54% विद्यार्थ्यांना साधी वजाबाकी सुद्धा करता आली नाही. आणि इयत्ता 6वी ते 8वीच्या 30% मुलांना 2रीचं पुस्तक वाचता नाही आलं आणि 6वी ते 8वीच्या 65% विद्यार्थ्यांना साधा भागाकार करता आला नाही. इतकं भयानक वास्तव या असरच्या अहवालातून समोर आलंय. आता याला जबाबदार कोण? शैक्षणिक व्यवस्था हे जबाबदार आहे, शासन जबाबदार आहे, शिक्षक जबाबदार आहे की या विद्यार्थ्यांचे पालक जबाबदार आहे? हा मोठा प्रश्नचिन्ह आता इथे निर्माण झालाय. तुम्हाला काय वाटतं यासाठी जबाबदार कोण आहे? कमेंट करा मित्रांनो की या सगळ्या गोष्टींसाठी नेमकं जबाबदार कोण आहे. त्यानंतर जेव्हा या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप या अहवालातून जेव्हा मी पाहत गेलो तर आम्हाला हे आढळलं की जे भागाकाराची 8वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहे 35.4% विद्यार्थ्यांना फक्त भागाकार करता येत आहे असं या अहवालात नमूद आहे. आणि 6वी ते 8वीच्या 30% मुलांना अद्याप 2रीचं पुस्तक सुद्धा वाचता येत नाहीये या अहवालात दिसून आलंय. परंतु देशभराचा जर विचार केला तर असं आढळून आलं की वाचन आणि शिक्षणाचा स्तर सुधारलाय. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत हा स्तर खाली गेलाय, पण देशभराची जर पातळी पाहिली तर हा स्तर जो आहे सुधारलाय, कारण काही राज्यांनी याच्यामध्ये चांगलं प्रदर्शन केलंय, त्यांची आकडेवारी सुधारली आहे. महाराष्ट्रातील 37% मुलांना 2रीचं पुस्तक वाचता आलं. हेच जे फिगर होतं 2022 मध्ये 26% होतं. म्हणजे थोडीफार प्रगती याच्यामध्ये झाली आहे. जे 2022 मध्ये 26% होतं आता 2025 मध्ये म्हणजे 2024च्या पूर्ण वर्षात ते 37% पर्यंत पुढे गेलाय. परंतु ही परिस्थिती 2022ची जी 26% होती ती लगेच मुलं कोरोनाच्या बाहेर निघाले होते, त्याच्यामुळे तर फारच खाली गेला होता. परंतु जर आपल्याला योग्य आकडेवारी पाहायची असली तर ते आपल्याला कोरोनाच्या आधीची पाहावी लागेल, म्हणजे 2018ची.
आणि 2018 मध्ये हा जो प्रमाण होता ना हा 44.2% होता. म्हणजे जर या आकडेवारीची तुलना केली आता जो आकडेवारी भेटली आहे 37%, तर याचा अर्थ की मागच्यापेक्षा ही आकडेवारी फार कमी आहे. म्हणजे दिवसेंदिवस जो शिक्षणाचा स्तर आहे तो खाली खाली जात चाललाय. आणि देशातील तिसरीच्या मुलांना दुसरे पुस्तक वाचता येण्याचं प्रमाण हा 50% दिसून आलाय. इतकंच नाही, जर भौतिक सुविधा पाहायच्या गेल्या तर महाराष्ट्रातील केवळ 58.3% शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय असल्याचं या अहवालात नमूद आहे. आणि 2022च्या तुलनेत ही टक्केवारी घसरली आहे. त्याचप्रमाणे राज्यात 95.4% विद्यार्थ्यांना भोजन मिळत असल्याचं अहवालात नमूद आहे. आणि जवळपास 66.5% मुलांना पिण्याचं पाणी उपलब्ध असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. काही राज्य आहे ज्यांनी या बाबतीमध्ये चांगलं प्रदर्शन केलंय, त्यांची परिस्थिती सुधारली आहे. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचं नाव समोर आलंय. बिहार, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांनी आपल्या शिक्षणात सुधारणा केल्याचं या अहवालात दिसून आलंय. एक अजून धक्कादायक बातमी जी या अहवालामध्ये समोर आली आहे ती ही आहे की पालक जे आहे ते सरकारी शाळांपेक्षा खासगी शाळांकडे प्रवेशासाठी त्यांचा ओढा जो वाढलाय. खासगी शाळांमध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांचं जे प्रमाण 2006 मध्ये होतं ते 18.7% होतं आणि ते 2018 मध्ये 30% वाढलं. 2024 मध्ये हा प्रमाण जवळजवळ 34% गेलाय. म्हणजे जे पालकांचा दिवसेंदिवस जी कल आहे ते आता सरकारी शाळांऐवजी खासगी शाळांकडे जात आहे. आणि ही आकडेवारी जी आहे प्रवेशाची खासगी शाळांमध्ये ते दिवसेंदिवस वाढत आहे. इतकंच नाही, या अहवालात जिल्ह्यावार सुद्धा जी स्थिती आहे शिक्षणाची ती सुद्धा सांगण्यात आली. जसं की 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येते, त्याच्यामध्ये अमरावतीचे फक्त 23%, नंदुरबारच्या 26%. या प्रकारे इतरही जिल्हे बघा मित्रांनो, फार विदारक चित्र आहे जे समोर आलंय की 3री ते 5वीचे विद्यार्थी दुसरीचं पुस्तक वाचू शकत नव्हते. किती मुलांना वजाबाकी येते. नंदुरबारची स्थिती बघा, फक्त 16% विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येते. धुळे 23%, यवतमाळ 31%, नाशिक 32%, अमरावती 32% आणि वाशिम 33%. आणि जर राज्याची स्थिती पाहायला गेलो मित्रांनो तर काही राज्यांची फार भयावह स्थिती आहे. राजस्थानच्या 90% विद्यार्थ्यांना साधी वजाबाकी करता आली नाही. मध्य प्रदेशच्या 87% मुलांना, गुजरातच्या 84% मुलांना, मेघालय 82% आणि बिहार 72%. म्हणजे काही राज्ये अशी आहे की शिक्षणात त्यांचा दर्जा फारच खालावला गेला आहे. तर असं हे सगळं सर्वेक्षण आहे ज्याच्यातून राज्यच नव्हे तर देशभराची शैक्षणिक स्थिती आपल्या समोर आली आहे. तुम्हाला काय वाटते, या शैक्षणिक स्थितीसाठी जबाबदार कोण? नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.